भाजपच्या नगरसेविका श्रद्धा पवार यांनी सोमवारी सर्वसाधारण सभेच्या दिवशी यशवंतराव सभागृहाच्या पायरीवर उपोषणास सुरुवात केली। सोलापूर महानगरपालिका हद्दीतील डीमार्ट ते विजापूर हायवे दरम्यानच्या रस्त्याच्या डांबरीकरण कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत भाजपच्या नगरसेविका श्रद्धा पवार यांनी सोमवारी सर्वसाधारण सभेच्या दिवशी सकाळी 9 वाजता यशवंतराव सभागृहाच्या पायरीवर उपोषणाला सुरुवात केली। संबंधित अधिकाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानंच उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागल्याचं नगरसेविका श्रद्धा पवार यांनी बोलताना स्पष्ट केलं। या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी सुमारे 3,51,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। हे काम राष्ट्रीय धूळमुक्त योजनेतून मंजूर झाल्याचं सांगितलं जात असलं तरी संबंधित अधिकाऱ्यांनी चुकीचं एस्टिमेट तयार करून टेंडर प्रक्रिया राबवली आणि त्या आधारे मक्तेदाराला काम देण्यात आल्याचा गंभीर आरोप श्रद्धा पवार यांनी केला। एस्टिमेटमधील त्रुटी निदर्शनास येऊनही अतिरिक्त आयुक्त, नगर अभियंता आणि उपअभियंता यांनी तांत्रिक मंजुरी दिल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा त्यांचा दावा आहे। यापूर्वी त्यांनी महापौर आणि पालिका आयुक्तांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती, मात्र त्यावर कोणताही ठोस निर्णय न झाल्यानं त्यांनी उपोषणाचा मार्ग निवडला। संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नगरसेविका श्रद्धा पवार यांनी दिला होता की डीमार्ट ते विजापूर रोड डांबरीकरणासाठी करण्यात आला होता, पण डांबरीकरणाच्या नावाखाली त्याचं मुरमीकरण करणार होते। मी ज्यावेळी सभागृहात प्रश्न केला किंवा प्रस्ताव मांडला त्यावेळी तो रस्ता थांबवण्यात आल्यानंतर त्याच्यात आयुक्त साहेब आणि महापौर साहेब यांना पत्र दिलं होतं की बाबा ह्या रस्त्यासाठी ज्यांनी कोणी म्हणजे त्याचे अधिकारी असतील, संबंधित अधिकारी असतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। अद्यापपर्यंत या विषयावर दुर्लक्ष करून त्याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही आहे। तर मला आयुक्त म्हणजे महापौर आणि शहराध्यक्षा तसेच चाकोतेताई आणि मला म्हणजे मी बसली असताना मला त्यांनी बोलले की बाबा आम्ही त्यांच्यावर कारवाई करू आणि शक्यतो निलंबन नाही झालं तर त्यांची बदली तरी करू, या आशेवर मी माघार घेतली आहे। आता एवढं करून सुद्धा आणि यांना आयुक्त आणि महापौर यांना पत्र देऊन सुद्धा जर कारवाई नाही झाली तर ह्याच्या पुढेही उग्र आंदोलन करण्यात येईल। आणि मी एवढं सांगू इच्छिते की प्रशासकीय काळात जी बोगस कामं झालेली आहेत याचा देखील आम्ही शोध करू, जेणेकरून खरंच बोगस कामं करू नये, जेणेकरून सोलापूर महानगरपालिकेच्या उत्पन्नात घट होईल म्हणून। दरम्यान या उपोषणाची दखल घेत महापौर विनायक कोंड्याल, सभागृह नेते नरेंद्र काळे आणि शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचं आश्वासन दिलं। त्यानंतर नगरसेविका श्रद्धा पवार यांनी आपलं उपोषण मागे घेतलं। या प्रकरणामुळे सोलापूर महापालिकेच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून प्रशासन पुढं काय कारवाई करतं याकडे शहरवासियांचं लक्ष लागलं आहे।